खूप लोकांचे येतात, बघते मी. ओके, बरं. कशा संदर्भातलं काय बोलताय तुम्ही? मला पण नाही माहिती, मी बघेन नंतर ना, तुम्ही शिकवायला सुरू करा. हो, तेच सुरू करते. बरं, मला आता सांगा मुलांनो, हा आपला शेवटचा लेसन आहे ना केमिस्ट्रीचा? ह्याच्यानंतर काही नाही ना? येस टीचर, शेवटचा आहे. हो टीचर, गुड. शेवटचा ह्याच्यानंतर आहे. तुमचे समजलं ना? आणि मग आपण कधीतरी रिव्हिजन करू, ठीक आहे? हो मॅम. ओके टीचर. हो टीचर. मॅम मी ना मागच्या क्लासला नव्हते, काहीतरी प्रॉब्लेम होता ना, तर थोडक्यात सांगशाल की मागच्या काय घेतलं होतं? येस, नक्की सांगेन. आधी तर मला सांगा, माझा आवाज येतोय का? माझा आज खूप नेटवर्क येतोय प्रॉब्लेम. टीचर. येतोय टीचर. हो टीचर. माझा कॅमेरा ना थोडा वेळ टीचर. बंदच ठेवते. खूप अनस्टेबल नेटवर्क आहे आज मला सकाळपासूनच. ठीक आहे, आपण जरा काय काय शिकलोय ते रिवाइज करूया. हा लेसन आहे आपला रासायनिक बदल, रासायनिक शाब्दिक समीकरण वगैरे. मागच्या वेळेला हा धडा आपला संपला होता, ऑलमोस्ट संपला होता. आज याचं सगळं रिव्हिजन करूया आपण. आपण कोणते कोणते लेसन्स आपल्या बुकमध्ये आहेत ते जरा एकदा बघूया आणि मग आज लास्ट लेक्चर आपलं शेवटचं एन्जॉय करूया. बरं, रासायनिक बदल, रासायनिक बंध तुम्हाला दिसतोय ना हा लेसन? येस टीचर, दिसतोय. टीचर दिसतोय. बदलांचे दिसतोय वेगवेगळे टीचर. दोन वेगवेगळ्या प्रकारचे बदल आपण बघितले होते, भौतिक बदल आणि रासायनिक बदल. तर रासायनिक बदलांबरोबरच भौतिक बदल पण होतात, हेही आपण बोललोय. त्याला आपण कसं कसं चेक करतो की कोणत्या कोणत्या प्रकारचे रासायनिक बदल होतात, कसे होतात? की त्याच्यामधनं आवाज येतो, ध्वनी निर्माण होतो, काहीतरी बुडबुड आल्यासारखं, गॅस रिलीज झाल्यासारखं होतं, रंग बदलतो, चव बदलते. हे लिही सगळं. चल, तर अशा पद्धतीने काहीतरी बदल झालेले आपल्याला कळतात. म्हणजेच काय होतं, रासायनिक बदल झालेले आहेत हे समजतं. जसं की गंध चढणं किंवा फळ पिकणं, त्याचा सुगंध येणं, ह्या सगळ्यामध्ये काहीतरी रासायनिक बदल असतात. आता आपल्याला त्याचं मांडणी कशी करायची हे पण आपण बोललो होतो की त्याच्यात एक तर आपण शाब्दिक समीकरण बनवू शकतो किंवा त्यांच्या शब्दांना जे काही त्यांचे केमिकल फॉर्म्युलाज आहेत, म्हणजे त्यांची रासायनिक सूत्र आहेत, ते लिहून आपण ती मांडणी करू शकतो. जसं हे जे सायट्रिक आम्ल, सोडियम बायकार्बोनेट, हे काय आहे? शाब्दिक उदाहरण आहे, म्हणजे शाब्दिक समीकरण आहे. आणि त्याच्याच खाली जेव्हा आपण त्याचा सायट्रिक आम्ल, त्याचा फॉर्म्युला लिहू, सिट्रिक ऍसिडचा, सोडियम बायकार्बोनेटचा, कार्बन डायऑक्साईड आणि क्षार, सोडियम सायट्रेट, ह्यांचे जेव्हा आपण फॉर्म्युला लिहितो तेव्हा ते काय होतं? त्याची ती रासायनिक मांडणी होते. ठीक आहे, म्हणजेच काय होतं की शाब्दिक आणि रासायनिक ह्याच्यामध्ये एवढूसच फरक आहे की त्याच्यामध्ये रासायनिक नावं आहेत. ठीक आहे, आता हे मांडणी करण्याची पद्धत आहे. मग याच्यामध्ये आपण बऱ्याच गोष्टी बोललो होतो की डावीकडे कोण असतं, त्यांचे अभिक्रियाकारक असतात किंवा अभिकारक असतात. उजवीकडे कोण असतं, उत्पादित असतात. आणि हा जो एरो आहे याचा अर्थ डावीकडून उजवीकडे आपली रिएक्शन जाते. म्हणजेच काय होतंय, काहीतरी गोष्टी एकमेकांबरोबर रिएक्ट करतात आणि ते काहीतरी गोष्टी बनवतात. एकहून जास्त गोष्टी जेव्हा बनतात तेव्हा प्लस 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 साईन असतं. प्लस म्हणजे हे आणि हे, हे आणि हे. ठीक आहे, आणि ह्याच्या आणखीन काही काही सिम्बॉल पण आहेत. ज्याच्यावरती ट्रायंगल असेल त्याचा अर्थ आहे की हीट दिली आहे, किंवा अजून अशा वेगवेगळ्या प्रकारच्या त्याच्यामध्ये सिम्बॉल्सचा वापर करून आपण हे सांगू शकतो. जर डाऊन साइड एरो म्हणजे खालच्या बाजूला एरो असेल त्याचा अर्थ काय आहे, प्रेसिपिटेट आहे. म्हणजे ते काय आहे, ते प्रेसिपिटेटला मराठीत काय म्हणतात, जे असं पांढऱ्या पांढऱ्या रंगाचं वगैरे असं खाली येतं ना, जड असं, ते त्याला एक शब्द आहे छान मराठीमध्ये, मी सांगतो. त्याला इंग्लिशमध्ये प्रेसिपिटेट म्हणतात. जे खाली उरतं ना, दोन गोष्टी एकत्र केल्यावरती ते असं रिॲक्शन झाल्यावरती खाली खाली बसतं, जसं की माती कशी असते खाली जाऊन बसते, अशा गोष्टींना प्रेसिपिटेट म्हणतात. ते डाऊनवर्ड्स दाखवतात कारण ते खाली जातात ना तळाशी. आणि मग अर्थातच वायू जे वरच्या बाजूला रिलीज होतात, वायू आहेत ना ते, तर ते अपसाइड एरो दाखवतात. अशा पद्धतीने सॉलिड, लिक्विड, गॅसेस कोणत्या कोणत्या स्थायू, वायू, द्रव अवस्थेमध्ये आपण वापरतो ते एस, एल आणि जी असं वापरतात. ठीक आहे, आता
ह्याच्या पुढे आहे आपल्या दैनंदिन जीवनामधले कोणते कोणते रासायनिक बदल असतात. तुम्हाला आठवतंय का, आपण हे खूप डिटेलमध्ये बोललोय की श्वसन आणि प्रकाश संश्लेषण हे एका नाण्याच्या दोन बाजू आहेत. म्हणजेच दोघांमध्येही एकच केमिकल रिएक्शन सरळ आणि उलटी होते. बघा ना, आठवतंय का तुम्हाला, मी तुम्हाला लिहून दाखवलं होतं की ग्लुकोज आणि ऑक्सिजन कार्बन डायऑक्साईड आणि पाणी देतात. कार्बन डायऑक्साईड आणि पाणी फोटोसिंथेसिस म्हणजे क्लोरोफिलच्या माध्यमातून ग्लुकोज आणि ऑक्सिजन बनवतात. हीच क्रिया जेव्हा उलटी होते तेव्हा फोटोसिंथेसिस, आणि अशी होते तेव्हा श्वसन. म्हणजे एक केमिकल रिएक्शन तुम्हाला कळली तर उलटी सुलटी तुम्ही दोन्ही लिहू शकता. नैसर्गिक रासायनिक बदल कोणते? श्वसन आणि प्रकाश संश्लेषण. बरोबर श्वसन ना? आणि प्रकाश संश्लेषण. करेक्ट. म्हणजे बघा ना, हीच अभिक्रिया बघा ना, ही उलटी नाहीये का इकडे. सूर्यप्रकाश आणि हरितद्रव्य ह्या गोष्टी काढल्या आणि तिथं वर श्वसन लिहिलं की ही रिएक्शन उलटी लिहायची. झालं, संपलं. हो टीचर, मग सोपं आहे. मानवनिर्मित, अगदी सोपं आहे. मानवनिर्मित रासायनिक बदल कोणते? मानवनिर्मित जे जे आपण करतो पण त्याच्यामध्ये काहीतरी रासायनिक बदल होतात, त्याच्यामध्ये काहीतरी त्यांच्या संरचनेमध्ये फरक पडतो, असे सगळे बदल होतात मानवनिर्मित रासायनिक बदल. इंधनाचं ज्वलन, आपण ज्वलन करतो काही गोष्टींचं, पण निसर्गातही काही गोष्टी जळतात. कोणत्या कोणत्या असतात त्या? जेव्हा जंगलामध्ये आग लागते, वणवा पेटतो, तर ते नैसर्गिक ज्वलन आहे. पण इंधनाचं ज्वलन हे जेव्हा मानवनिर्मित असतं, म्हणजे आपण एलपीजी सिलेंडर मध्ये आपण कंट्रोल करतो ना, जो गॅस आहे तो गॅस सुरू करणं, बंद करणं, कमी करणं, जास्त करणं, हे आपण कंट्रोल करतो. बरोबर. मग ते काय आहे? मानवनिर्मित रासायनिक बदल आहे. बघूया, माझा कॅमेरा ऑन करून बघू का जरा, बघूया. जर स्टेबल झालं असेल तर मग हरकत नाही, पण पुन्हा आला मेसेज तर बंद करून टाकेन. ठीक आहे. बर, तर असे काही इंधनाचं ज्वलन जे आपण करतो ते वालं बरं का. त्यात कार्बन, प्रत्येक ह्या सगळ्या ज्वलनशील पदार्थांमध्ये कार्बन असतो. तर त्या कार्बनची ऑक्सिजन बरोबर अभिक्रिया होऊन कार्बन डायऑक्साईड रिलीज होतो. आणि म्हणूनच म्हणतात ना की इंधनाच्या ज्वलनामुळे प्रदूषण होतं. कसलं प्रदूषण होतं? तर हे कार्बन डायऑक्साईड रिलीज होतात. आणि हे जे गॅसेस आहेत ना, कार्बन डायऑक्साईड, कार्बन मोनॉक्साईड, हे हानिकारक आहेत आणि ते ज्वलनातून येतात. म्हणूनच ते ज्वलन करू नये ह्याचे पर्याय आपण शोधतो. मग आपण काय बघतो? इलेक्ट्रिसिटी चालणार, ई कार बघतो. बरोबर. म्हणजे त्या गोष्टी आपण बघतो ज्याच्यामध्ये असं ज्वलन होणार नाही आणि कार्बन डायऑक्साईड रिलीज होणार नाही. त्याची म्हणतात आज किंवा काल 2 दिवस अगोदर काय घ्यायचं ते घेऊन देतो. कोण काय मला घेऊन देत आहे? काल रोहिणी काय बोलत होतीस तू? आज, काल, उद्या काय घ्यायचंय ते घेऊन देते. काय चाललंय? मला काय घेऊन देणार आहे? टीचर माईक चालू असं ते कळलं मला. तुमचे माईक ऑन असतात ना, तेव्हा मला सगळे सिक्रेट ऐकू येतात. काय काय आहे घरात चाललेलं, ते कोण घरी पाहुणे आले, कोणाला काय घेऊन देणार आहे, सगळं मला ऐकू येतं. बर, हे होतं इंधनाचं ज्वलन. आता पुढे आहे, जसं आपण मागे पण बोललो होतो की शहाबादी फरशी स्वच्छ करणं. हे आपण खूप डिटेलमध्ये बोललोय की त्या फरशीवरती असलेला जो थर असतो क्षारांचा, तो धुतला जातो. कशामुळे? ऍसिडमुळे. आणि तेच आपण उदाहरण आपल्या बाथरूम मध्ये पण, जे आपण टॉयलेट क्लिनर वगैरे हार्पिक बिरपिक वापरतो, त्याच्यावरती HCl लिहिलेलं असतं बघा, तुम्ही वाचा, ते लिहिलं असतं HCl. आणि त्या HClचाच उपयोग आपण क्लिनिंग करता करतो. ठीक आहे. आणि तसंच आहे दुष्फेन पाणी, सुफेन म्हणून. दुष्फेन म्हणजे याच्यामध्ये फेस होत नाही असं पाणी, त्याला आपण सुफेन बनवतो. म्हणजे काय करतो? त्याच्यामध्ये असं काहीतरी टाकतो. अच्छा, त्याला अवक्षेप म्हणतात. अवक्षेप म्हणजे प्रेसिपिटेट, जे खाली जाऊन बसतं ना तळाशी, त्याला अवक्षेप म्हणतात. म्हणजेच काय होतं, आता याच्यामध्ये सोडियम आणि आपण काय करतो, याच्यामध्ये कॅल्शियम आणि मॅग्नेशियमचे क्लोराईड आणि सल्फेट आहे. म्हणजे कॅल्शियम सल्फेट, कॅल्शियम क्लोराईड, मॅग्नेशियम सल्फेट, मॅग्नेशियम क्लोराईड असे क्षार असतात पाण्यामध्ये. त्यांचं प्रमाण जास्त असल्यामुळे काय होतं की त्याच्यात फेस होत नाही आणि त्याची चव पण अशी काहीतरी विचित्र लागते. मग असं पाणी पिता येत नाही आणि वापरता येत नाही. मग काय करायचं? त्याच्यामध्ये आपला धुण्याचा सोडा घालायचा. त्याचा फॉर्म्युला आहे Na2CO3 सोडियम कार्बोनेट. तर ते काय करेल बघा, 2Na आणि 2HCl. म्हणजे काय झालं? सोडियम क्लोराईड म्हणजे मीठ आपल्याला माहिती पाण्यात असे विरघळतं आणि त्याचा काही त्रासही नसतो. मिठाच्या पाण्यात कपडे धुतले जातात. पण कॅल्शियम आणि मॅग्नेशियम ह्यांच्या ज्या क्लोराईड बरोबर पाणी असलं की त्याचं फेस होत नाही. म्हणून मग
NaCl, मीठ आणि कॅल्शियम कार्बोनेट. कॅल्शियम कार्बोनेट असलं तरी पण प्रॉब्लेम काही येत नाही. जो आवश्यक आहे तो खाली खाली जमतो, म्हणजे जो प्रेसिपिटेट आहे खाली जाऊन बसतो तळाशी, आणि वरचं पाणी आपण घेऊन छानपैकी साफसफाई करू शकतो. कळलं? अशा पद्धतीने दुष्फेन पाणी बनवतात. हे जनरली कुठल्या तरी बोरचं पाणी असतं, विहिरीचं पाणी असतं किंवा टँकरचं पाणी असतं. त्याच्यात सगळी मातीच माती असते भरलेली, असं लाल लाल रंगाचं पाणी बनतं कधी. हा, स्पेशली पावसाळ्यामध्ये असं पाणी जास्त येतं. ठीक आहे, त्याच्यामध्ये क्षार खूप जास्त असतात, कुठून तरी ते आलेलं असतं पाणी, टँकरचं स्पेशली. सो त्याच्यामध्ये खूप साऱ्या गावांमध्ये पण जमिनीखालचं जे पाणी त्याच्यात क्षारांचं प्रमाण खूप जास्त असतं. मग अशा पाण्यामध्ये तुम्ही केस धुतले तरी पण शॅम्पूचाही फेस होत नाही, आंघोळ केली तरी अंगावर पण काही फेस होत नाही, नुसतं आपल्याला लावायचं आणि त्या घाणेरड्या पाण्याने आंघोळ करून आणखीन घाण होऊन बाहेर यायचं. कारण त्याच्यामध्ये आपल्या बॉडीला क्लीन करेल असं स्वच्छ पाणी पाहिजे ना. ते नसेल तर क्षारच आपल्या अंगावर येतात, मग काय उपयोग आहे, आणखी ते केस चिकट होतात. सो असं असल्यामुळे आपल्याला सुफेन पाण्याची गरज असते. ठीक आहे, आता हे सगळं झाल्यानंतर आपण बघितलं रासायनिक बंध. हे खूप मस्त मजेशीर होतं. तुम्हाला आठवत आहे का आयनिक बंध आणि सहसंयोजक बंध? आपण खूप डिटेलमध्ये बोललो आहे. तर आयनिक बंधामध्ये काय होतं? आयन्स तयार होतात. कोणत्या 2 प्रकारचे आयन्स बनतात तुम्ही मला सांगा. कोणत्या 2 प्रकारचे आयन्स बनतात? सोडियम. 2 प्रकारचे आयन्स बनतात. सहसंयोज बंध. नाही, बरोबर, बंधाचे 2 प्रकार आहेत, आयनिक बंध, सहसंयोजक बंध. पण आयनिक बंधामध्ये 2 प्रकारचे आयन बनतात ज्याच्यामध्येच बंध तयार होतो. ते कोणते असतात? कॅटायन आणि एनायन. शाबाश. मग कॅटायन सांगा. कॅटायन म्हणजे काय, एनायन म्हणजे काय? धातू व धातू हा निगेटिव्ह असतो आणि अनायन पॉझिटिव्ह चार्ज असतो. कॅटायन हे पॉझिटिव्ह असतं आणि एनायन हे निगेटिव्ह असतं. उदाहरण सांगा. पॉझिटिव्ह असताना उदाहरण सांगा. सांगा, उदाहरण सांगा. टीचर उदाहरण नाही सांगता येणार. मॅम, सोडियम आणि क्लोराईड सांगू का मॅम? सांगा सांगा, नाव पण सांगा. लावण्या. सांगा लावण्या. सोडियम आणि क्लोराईड घेतलं तर सोडियमचे असतात 11 अणू आणि क्लोरीनचे असतात 17. तर जे सोडियम आहे ते आहे कॅटायन आणि जे क्लोरीन आहे ते एनायन. तर धातू व धातू यांचा आयनिक बंध बनतो. तर आपण जर बघितलं तर 11 म्हणजे जे सोडियमचे त्याचे 11 आहे, तर त्याचा एक उरतो पूर्ण, म्हणजे त्याचे अष्टक पूर्ण होता, पण म्हणजे 2 अष्टक पूर्ण होता, पण एक असाच उरून जातो. त्याच्यामुळे गरज असते क्लोरीनला, कारण की क्लोरीनचा अष्टक अपूर्ण असतो, त्याला 18 पाहिजे असतं ॲटम. त्याच्यामुळे तो इलेक्ट्रॉन 18 पाहिजे असता. त्याच्यामुळे तो एक सोडियमचा इलेक्ट्रॉन घेतो आणि मग त्यांच्यामध्ये दोघांचं पण अष्टक पूर्ण होतो व तेव्हा आयनिक बंध बनतो. करेक्ट. म्हणजे बरोबर सांगितलं, सगळं बरोबर सांगितलं. फक्त 2 ठिकाणी इलेक्ट्रॉनच्या ऐवजी ती ऍटम म्हणाली, पण नंतर तिची चूक तिला कळली. अगदी बरोबर आहे. अष्टक आणि द्विक हे पूर्ण करणं हे त्यांच्या आयुष्याचं ध्येय आहे. त्यांना त्यांच्या आयुष्यामध्ये स्टेबिलिटी पाहिजे आणि स्टेबिलिटी करताच बिचारे रात्रंदिवस कष्ट करतात, जसे आपण करतो. मग स्टेबिलिटी मिळावी म्हणून आयनिक बंधामध्ये काय होतं की सोडियम आणि क्लोरीन हे, बरोबर तिने सांगितलं, ह्याचा अष्टक तयार आहे ना, फक्त 1 इलेक्ट्रॉन जास्त आहे. हा गेला, हा एकच इलेक्ट्रॉन आहे, हा गेला की झालं ना अष्टक तयार. आणि याच्यामध्ये 7 मध्ये 1 टाकलं की अष्टक तयार. मग काय करायचं, हा इलेक्ट्रॉन हा ह्याला देऊन टाकतो, तो ह्याचा घेऊन टाकतो, पूर्णपणे देवाणघेवाण. आणि मग आपल्याकडे जसं मी म्हणलं होतं, काही असलेली गोष्ट दिली किंवा कोणाचं काही ओझं घेतलं तर आपण सुखासुखी जगू नाही शकत. चांगले आपण जसे असतो तसे आपण मग ओझ्याखाली येतो. ते ओझ्याखाली येतं म्हणजे काय, आयन्स बनतात. दिलं असेल तरी परत कधी येईल हे माहित नसतं. जरी आपण दाखवायला सुखी असलो तरी पण आपल्याला आपलं टेन्शन माहिती असतं. म्हणून आपण कोण असतो, पॉझिटिव्ह आयन्स असतो. बरोबर ना?
त्याला काय म्हणतात? कॅटायन्स. आणि जे निगेटिव्ह आयन्स असतात त्यांनी तो ओझं घेतलेलंच आहे ना, त्यांना फेडायचंय, ते ऑलरेडी निगेटिव्ह आहेत आणि म्हणून त्यांना म्हणतात एनायन्स. तर कॅटायन्स आणि एनायन्स प्लस मायनस अपोजिट्स अट्रॅक्ट आणि त्यांचं इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स ऑफ अट्रॅक्शन म्हणजेच स्थितिक विद्युत आकर्षण बल ह्याच्यामुळे ते एकमेकांच्या जवळ येतात आणि त्यांचं बॉन्ड बनतो. हा बॉन्ड बऱ्यापैकी स्टेबल असतो, सहजासहजी हा बॉन्ड तुटत नाही. पण हे सगळे आयनिक बंध असलेले आयनिक संयुग जे असतात ती सगळी पाण्यात गेल्यानंतर मोकळे होतात. बरोबर. NaClचं उदाहरण आपण जे बघितलं, पाण्यात घातल्यानंतर Na+Cl- वेगळे वेगळे होतात कारण पाण्यामध्ये ते डिझॉल्व्ह होतात, पाण्यामध्ये ते विरघळतात. ठीक आहे. पाण्यात जाईपर्यंत त्यांचा बॉन्ड खूप स्ट्रॉंग असतो. आता ह्याच्यामध्ये आपण आयनिक बंधामध्ये त्यांच्यामध्ये आयन्स बनतात हे बघितलं आणि ह्याच्या एक्झॅक्टली उलट सहसंयोजी बंधामध्ये होतं. ते काय होतं ते मला सांगा. टीचर त्याच्या उलट होत असेल तर मग त्याच्यामध्ये बनत नाही असणार टीचर दैनिक बंध. म्हणजे तुम्ही मॅम, मी विसरले. कोण कोण सांगू? मी सांगू म्हणजे कोणाला सांगायचं? नाव सांगा. सांगू का? लावण्य थांब ना, तू सांगितलंस. अजून कोणाला काही येतंय का बघू ना आपण. काय टीचर रिपीट करा ना. सहसंयोजी बंध म्हणजे काय हे विचारलं मी तुम्हाला. सहसंयोजी बंध काय? त्या दिवशी एवढं डिस्कशन केलं होतं आपण, इतकी छान छान उदाहरणं बघितली आणि तुम्ही विसरून गेलात. टीचर मी क्लास जॉईन नाही केली होती त्या दिवशी. टीचर हायड्रोजन मध्ये एक असतो आणि त्याला कष्ट पूर्ण होण्यासाठी दोन असं लागत त्या म्हणून हायड्रोजन मिक्स करतो म्हणून ते दोघांचे पण कष्ट पूर्ण होतात. टीचर मी सांगू? त्याचे द्विक पूर्ण होतं. हा बोला. टीचर म्हणजे दोन ऍटम आहे आणि त्यांच्याकडं एकच इलेक्ट्रॉन आहे आणि जर त्यांना अष्टक पूर्ण करायचं आहे टीचर, ते आपलं जे म्हणजे तुम्ही जे सांगितलं ते एक एक्झाम्पल की एक रूम आहे आणि ती अजून दुसऱ्यांना पाहिजे तर मग ते दोघं पण ती रूम शेअर करता. तसंच हायड्रोजनचे जे दोन ऍटम आहे त्यांचं अष्टक पूर्ण करण्यासाठी दोन हायड्रोजनचे ऍटम जवळ येतात आणि त्यांचं जे अष्टक पूर्ण करण्यासाठी ते कोव्हॅलंट बॉन्ड बनवून त्यांचे दोघांचे जे दोन राहतात ना टीचर, ते दोघांच्या पण शेल मध्ये फिरता. हॅलो टीचर. बोला. चांगलं सांगितलं, बोला. जे इलेक्ट्रॉन देणार असतो तो पॉझिटिव्ह असतो आणि जो घेणार असतो तो निगेटिव्ह असतो. बरोबर. पण ते आयनिक बंधामध्ये. आता आपण सहसंयोजी बंधाचं बोलतोय आणि तुम्हाला उदाहरण समजलंय. मी तुम्हाला त्या ह्याचं सांगितलं होतं, हॉस्टेलच्या रूमचं सांगितलं होतं. सहसंयोजी बंध सहसंयोजी बंधामध्ये देवाणघेवाण होऊ शकत नाही टीचर. त्याच्यामध्ये शेअरिंग इज केअरिंग. काय नाव आहे तुझं? अदिती. अदिती सांग. H2O म्हणजे आपलं जे पाणी आहे ना, तर पाण्यापासून सहसंयोजी बंधांनी रेणूंची निर्मिती. कशी होते सांगा. म्हणजे कशी होते ते पण सांगणार आहेस का फक्त एवढंच सांगणार आहे की H2O ह्याच्यामध्ये सहसंयोजी बंध असतो? एवढंच. H2O मध्ये सहसंयोजी बंध असतो. मग तुम्ही जे सांगितलं ते बरोबर सांगितलं. खाली सांगा. तर कार्बन डायऑक्साईडचं सांगू का सहसंयोजी बंध? सांग. तुला जे उदाहरण कार्बनचा म्हणजे कार्बनचा ॲटॉमिक नंबर असतो 6 आणि ऑक्सिजनचा असतो 8. तर कार्बनला तो कार्बन 4 देऊ पण शकतोय आणि 4 घेऊ पण शकतोय आणि ऑक्सिजन त्याला 2 इलेक्ट्रॉनची गरज असते. तर जेव्हा म्हणजे कार्बन एकच आणि 2 ऑक्सिजन मिळून त्याच्याबरोबर सहसंयोजी बंध करतात. ते कसं की 2 आता म्हणजे
2 ऑक्सिजन घेतले तर दोघांना पण 2-2 पाहिजे इलेक्ट्रॉन, तर 2-2 मिळून 4 बनतात. तर ते त्यांच्या बरोबर शेअरिंग करून बरोबर कोव्हॅलेंट बॉन्ड तयार होतो. त्याच्यामुळे कार्बन डायऑक्साईड हा असं तयार होतो. त्याच्यामध्ये डबल बॉन्ड होतो ना. आता आपण जे बोलतोय ते सिंगल बॉन्ड बद्दल बोलतोय, आणि जे उदाहरण सगळ्यात सोपं आहे ते H2O आहे किंवा H2चं आहे. बघा, हायड्रोजन 2 आपले निळे निळे बॉल एकमेकांबरोबर शेअर करेल. याच्या आउटर मोस्ट शेल मध्ये पण 2 इलेक्ट्रॉन आले, ह्याच्यामध्ये पण 2 आले. म्हणजे हे 2 इलेक्ट्रॉन नाही या हायड्रोजनचे नाही या हायड्रोजनचे, दोघांचाही मालकी हक्क नाही त्याच्यावरती, पण तरी दोघांचाही मालकी हक्क आहे. जसं हॉस्टेलच्या रूम मध्ये मी आणि माझी पार्टनर, आम्ही दोघींनी रूम शेअर केली. ती रूम माझी पण नाही, ती रूम तिची पण नाही, आम्ही दोघी भलत्याच वेगळ्याच लोकांच्या रूम मध्ये राहतोय, पण तरी आमच्या दोघींचा हक्क आहे त्याच्यावरती, तरी आमच्या दोघींचा हक्क नाहीये त्याच्यावरती. म्हणजेच सहसंयोजी बंधामध्ये शेअरिंग होते आणि दोघंही एकमेकांना ते शेअर करून स्टेबल होतात. आता मला रूम शोधायची गरज आहे का? नाही, मी ऑलरेडी माझ्या रूम मध्ये आहे, तिला पण तिची रूम आहे, आम्ही रूम शेअर केली, आम्ही स्टेबल झालो, आम्ही दोघींनी शेअर केलं, तरीही रूम आमची नाही, अशी जी कंडिशन आहे ती आहे सहसंयोजी बंधाची. आता ह्याच्यामध्ये एकेरी बंध, दुहेरी बंध, तिहेरी बंध असा एक ऍडिशनल वरचा एक टप्पा आहे, तो आपण पुढच्या वेळेला येणारच आपल्याला, तो कुठे जाणार नाही. तर ह्याचे मी तुम्हाला आता व्हिडिओज दाखवते, दोघांचे मस्त व्हिडिओज आहेत ते, सहसंयोजी बंध आणि आयनिक बंध. आपण पाहिले होते का? मला वाटते नाही पाहिले. हा, आपण बघूयात ते आता, म्हणजे हा धडा आपला पूर्ण होईल आणि अशा पद्धतीने सहसंयोजी बंध आणि आयनिक बंध हा आपला पाठ पण संपला. 1-2 सेकंद मला जरा एकदा इंडेक्स वर जाऊ द्या, आपण एकदा शांतीत बघूया आपलं काय राहिलंय का. काय होतं माहितीये का, खूप सारे धडे तुमचे आणि तुमचं पुस्तक 4 पद्धतीत डिवाइड झालेलं आहे ना, तर एकदा आपण चेक करू काही राहिलंय का आपलं, चुकून पण एखादा धडा राहिला नाही पाहिजे. तर पटाक्कन बघू आणि मग पटाक्कन मी व्हिडिओ दाखवते तुम्हाला. मी ना इंट्रोडक्शन आणि म्हणजे इंट्रोडक्शन ऍसिड अँड बेस ह्या लेसनला नव्हते, तर तुम्ही एकदा रिपीट करून देशाल का नंतर टाइम भेटला म्हणजे? हो, मी एखादा आपलं लेक्चर घेईनच, त्याच्यामध्ये मी सगळं तुमचं एकदा तरी आपण भेटू तुमच्या परीक्षेच्या आधी. काय काय आपण शिकलो या धड्यांमध्ये पटापट सगळ्या धड्यांचं एकदाच रिव्हिजन करू आपण. टीचर एक्झाम पहिला. तुमची परीक्षा कधी आहे बाळांनो? मार्च मध्ये? टीचर उद्या चाचणी परीक्षा? टीचर आमची 9 परीक्षा आहे टीचर आता. टीचर आमची तृतीय घटक परीक्षा सुरू आहे टीचर, 10 मार्कांची. हो, 10 मार्क. 10 मार्क म्हणजे एकदम चिल्लू पिल्लू येते. बरं थांबा, आता बघा आपले कोणते कोणते धडे केमिस्ट्रीचे होते. अणूचे अंतरंग आपलं झालं, द्रव्याचे संघटन झालं, धातू अधातू झालं, ओके. मग याच्यानंतर आम्ल आम्लारी ओळख झालं, रासायनिक बदल रासायनिक बंध झालं. ह्याच्या पुढचा कोणताच धडा मला वाटत नाही केमिस्ट्रीचा आहे. मानवनिर्मित पदार्थ कशामध्ये येतो? केमिस्ट्रीमध्ये येतो का? बघायचं का आपण याच्यामध्ये काय आहे? वाटतं मॅम नाही. आपण जरा या धड्यामध्ये आहे काय? मानवनिर्मित पदार्थ मध्ये काय आहे? थांबा ना जरा बघू आपण. ते तिथं काय ग, तुमचं फिजिक्सचं झालं का सगळा सिलेबस? टीचर झालाय. बरं, अच्छा. मानवनिर्मित पदार्थामध्ये काय आहे? वेगवेगळ्या वस्तू, प्लास्टिक. हो अच्छा, ऍक्च्युली हे केमिस्ट्रीच आहे, पण ठीक आहे बघूया कोण दुसरं घेत. प्लास्टिक, पर्यावरण आणि थर्मोकॉल हे सगळं ऍक्च्युली केमिस्ट्री आहे. कशापासून काय बनलंय बघा, काच. हो, बनवतात हे काय? हे काय केमिस्ट्रीच आहे हे सगळं? छोटूसा धडा आहे हा, लावण्याच्या मध्ये होऊन हे केमिस्ट्री आहे. हा एक धडा आपण घेऊया, हा लास्ट लेसन राहील आपला, ठीक आहे. आता तुमची परीक्षा झाली की हा लेसन वी विल स्टार्ट, ठीक आहे. हा धडा आहे कोणता? मानवनिर्मित पदार्थ 17, ठीक आहे. हा आपला पुढचा धडा. चला आता मी तुम्हाला दाखवते व्हिडिओ, 2 सेकंद.
तोपर्यंत तुम्हाला मला काही सांगायचं असेल तर तुम्ही सांगू शकता, जोपर्यंत आपले व्हिडिओ ऑन होत आहेत तोपर्यंत. नो टीचर, काही सांगायचं नाही. अरे अरे नाही टीचर तुम्ही जळगावला येणार आहेत का? मी जळगावला नाही येणार रे बाळा, असं आधे मध्ये टीचर जर टाइम भेटला तर येऊन जा. नक्की. अरे एवढं लांब आहे माहिती का पुण्याहून जळगावला यायला. जवळ असं तर मी नक्की आले असते. आणि एवढ्याच परीक्षा आणि काय नियती मॅडम येत किती किलोमीटर धाराशिवला कधी येणार आहात तुम्ही? आम्ही पण टीचर आम्ही मला पण आलो होतो पुण्याला. काय म्हटलं? टीचर मी आलो होती पुण्याला. हो ना, गुड. हो टीचर. मी पण आले होते परवा पुण्याला. शाबाश. टीचर आमची ट्रिप आलती पुण्यापर्यंत. काय बघितलं पुण्यात येऊन? म्हणजे टीचर पुण्यात नव्हती आली, त्याच्या पुण्याच्या अलीकडे आली होती थोडीशी. टीचर मी शिकायला टीचर मी ना पुणे प्रशिक्षण होतं ना त्याला म्हणजे ती शिकायला आले होती मी 1 महिन्यासाठी. मिशन टॅलेंट सरची परीक्षा होती, त्याच्यामध्ये जे पास झालेले त्यांना पुण्याला नेणार होते. अरे वा, व्हेरी गुड. मस्त. तुम्ही सगळे आलाय म्हणजे पुण्याला. आले होते पुण्याला. तेव्हा आले होते टीचर पुण्याला टीचर. ओके, चांगलंय. मी कधीतरी जळगावला येईन ना तेव्हा मी तुम्हाला सांगेन की मी येते. ठीक आहे. आता सध्या परीक्षा सुरू आहेत ना सगळे. चला ओके मॅम. आपला व्हिडिओ बघूया. तोपर्यंत तुम्ही सगळे मस्तपैकी मला सांगा बरं का आवाज येतोय का नाही. मी मुद्दाम माझं हे बंद केलेलं आहे आता, कॅमेरा. आता बघा. टीचर व्हिडिओ नाही. टीचर आवाज येतोय. येतोय. ठीक आहे. आता बघा, दोनही प्रकारचे बंध समजून घ्या, बोलू नका, ऐका. रासायनिक बंध. मुलांनो, आपण अणुचे अंतरंग या पाठात मूलद्रव्याचे इलेक्ट्रॉन संरूपण व मूलद्रव्याची संयुजा यांमधील संबंध अभ्यासला आहे. राजवायू हे रासायनिक बंध तयार करत नाहीत व त्यांचे इलेक्ट्रॉन अष्टक द्विक पूर्ण झालेले असते. या उलट इलेक्ट्रॉन अष्टक द्विक पूर्ण नसलेले अणू रासायनिक बंध तयार करतात. त्यासाठी ते अणू त्यांच्या संयुजा इलेक्ट्रॉनांचा उपयोग करतात. संयुजेच्या संख्येइतके रासायनिक बंध तयार केल्यानंतर अणूला इलेक्ट्रॉन अष्टकाचे द्विकांचे संरूपण प्राप्त होत असते. इलेक्ट्रॉन अष्टक द्विक पूर्ण करण्याच्या 2 पद्धती आहेत. तर आता आपण या पद्धतींविषयी माहिती अभ्यासणार आहोत. आयनिक बंध. आयनिक बंध पद्धती समजण्यासाठी आपण सर्वप्रथम सोडियम व क्लोरीन या मूलद्रव्यांच्या अणूपासून सोडियम क्लोराईड हे संयुग कसे तयार होते ते अभ्यासूया. सर्वप्रथम आपण यांचे इलेक्ट्रॉन संरूपण पाहू. सोडियम 281, क्लोरीन 287. सोडियमच्या संयुजा कवचात 1 इलेक्ट्रॉन आहे, त्यामुळे त्याची संयुजा 1 आहे. क्लोरीनच्या संयुजा कवचात 7 इलेक्ट्रॉन आहेत, म्हणजेच अष्टक स्थिती पूर्ण करण्यासाठी क्लोरीनला 1 संयुजा कमी आहे, म्हणून क्लोरीनची संयुजा सुद्धा 1 आहे. सोडियमचा अणू हा त्याच्या M या कवचातील एकमेव संयुजा इलेक्ट्रॉन गमावतो, तेव्हा त्याचे उपांत्य कवच L हे बाह्यतम कवच होत असते. त्यामध्ये 8 इलेक्ट्रॉन आहेत, त्यामुळे सोडियमला इलेक्ट्रॉन अष्टक स्थिती प्राप्त होते. परंतु आता इलेक्ट्रॉनची संख्या ही 10 झाली आहे. त्यामुळे सोडियमच्या केंद्रकावरील धन-11 या धनप्रभाराचे संतुलन होत नाही व धन-1 इतका धनप्रभार असलेला सोडियम हा धन आयन तयार होतो. या उलट क्लोरीनच्या संयुजा कवचात अष्टक स्थितीपेक्षा 1 इलेक्ट्रॉन कमी आहे, त्यामुळे बाहेरून अष्टक पूर्ण होते. परंतु उदासीन क्लोरीन अणूवर एका इलेक्ट्रॉनची भर पडते, त्यामुळे प्रभार संतुलन बिघडते. केवळ ऋण 1 इतका ऋणप्रभार असलेला क्लोरीन हा ऋण आयन तयार होतो. सोडियम व क्लोरीन ही मूलद्रव्ये जेव्हा संयोग पावतात तेव्हा सोडियमचा अणू हा त्यांच्या संयुजा इलेक्ट्रॉन क्लोरीनच्या अणूला देतो आणि सोडियम हे धन आयन व क्लोरीन हे ऋण आयन तयार होतात. या विजातीय प्रभारामध्ये स्थितिक विद्युत आकर्षण बल असते, त्यामुळे हे विरुद्ध प्रभारी आयन एकमेकांकडे खेचले जातात आणि त्यांच्यात रासायनिक बंध तयार होतो. यावरून आपण असे म्हणू शकतो की परस्पर विरुद्ध प्रभार असलेल्या धन आयन व ऋण आयन यांच्यामधील स्थितिक विद्युत आकर्षण बलामुळे तयार होणाऱ्या रासायनिक बंधाला आयनिक बंध किंवा विद्युत संयुज बंध म्हणतात.
आणि एक किंवा त्यापेक्षा जास्त आयनिक बंधामुळे तयार होणाऱ्या संयुगाला आयनिक संयुग असं म्हणतात. आता ही बाजूची आकृती पहा. या आकृतीत आपल्याला सोडियम व क्लोरीन या मूलद्रव्यांपासून सोडियम क्लोराईड या आयनिक संयुगांची निर्मिती इलेक्ट्रॉन संरूपणासहित लक्षात येते. आता ही आकृती पहा. या आकृतीमध्ये आपल्याला मॅग्नेशियम क्लोराईड या आयनिक संयुगांची निर्मिती मॅग्नेशियम व क्लोरीन या मूलद्रव्यांपासून कशी होते हे दिसून येते. अशा प्रकारे आपण आयनिक बंध पद्धतीविषयी माहिती अभ्यासली. समजलं? हो मॅम, समजलं. किती छान होतं ना आयनिक बंध. आता आपण बघूया सहसंयुज बंध. त्याचा पण व्हिडिओ आहे, इतका छान आहे, मस्त एकदम. हिस्ट्री हिस्ट्री हिस्ट्री. हा, सहसंयुज बंध. आवाज आला नाही तर सांगा. हा, सहसंयुज बंध. मुलांनो, इलेक्ट्रॉन अष्टक द्विक पूर्ण करण्याची दुसरी पद्धत म्हणजे सहसंयुज बंध होय. तर आता आपण सहसंयुज बंध पद्धतीविषयी माहिती जाणून घेऊया. जेव्हा सारखे गुणधर्म असलेल्या दोन मूलद्रव्यांच्या अणूंचा एकमेकांबरोबर संयोग होतो तेव्हा जो रासायनिक बंध तयार होतो त्यालाच सहसंयुज बंध असं म्हणतात. अशा अणूंमध्ये इलेक्ट्रॉनचे आदान प्रदान होत नाही, त्याऐवजी अशा अणूंमध्ये इलेक्ट्रॉनचे संदान म्हणजेच शेअरिंग होते. संदान केल्यामुळे दोन्ही अणूंची इलेक्ट्रॉन अष्टक द्विक स्थिती पूर्ण होते. अणूचे अंतरंग या पाठात आपण पाहिले की हायड्रोजनच्या अणूमध्ये एक इलेक्ट्रॉन आहे व त्याचे इलेक्ट्रॉन द्विक पूर्ण होण्यासाठी एक इलेक्ट्रॉन कमी आहे. तसेच हायड्रोजनची संयुजा ही एक आहे. हायड्रोजनच्या दोन अणूंमध्ये बंध तयार होत असताना दोन्ही अणू हे एकसारखेच असल्यामुळे त्यांच्या एकसारख्या प्रवृत्तीमुळे ते एकमेकांबरोबर इलेक्ट्रॉनचे संधान घडवून आणतात. त्यामुळे हायड्रोजनच्या दोन्ही अणूंचे इलेक्ट्रॉन द्विक पूर्ण होते व त्या दोघांमध्ये रासायनिक बंध तयार होतो. यावरून एकमेकांबरोबर आपापले संयुजा इलेक्ट्रॉन संधान केल्यानंतर रासायनिक बंध निर्माण होतो. यालाच सहसंयुज बंध असं म्हणतात. म्हणजेच दोन सहसंयुजा इलेक्ट्रॉनच्या संधानाने एक सहसंयुज बंध तयार होतो. आता ही आकृती पहा. या आकृतीमध्ये आपल्याला हायड्रोजनच्या दोन अणूंपासून हायड्रोजन H2 या रेणूची निर्मिती इलेक्ट्रॉन संरूपणाच्या आधारे लक्षात येते. आता आपण पाणी या सहसंयुज संयुगाच्या रेणूची निर्मिती हायड्रोजन व ऑक्सिजन या अणूंपासून कशी होते ते पाहूया. त्यासाठी ही आकृती पहा. या आकृतीत दाखवल्याप्रमाणे ऑक्सिजनच्या अणूंच्या संयुजा कवचामध्ये 6 इलेक्ट्रॉन आहेत. म्हणजेच ऑक्सिजनमध्ये इलेक्ट्रॉन अष्टकापेक्षा 2 इलेक्ट्रॉन कमी आहेत, म्हणून ऑक्सिजनची संयुजा 2 आहे. पाण्याच्या रेणूमध्ये ऑक्सिजन अणू 2 सहसंयुज बंध करून आपले इलेक्ट्रॉन अष्टक पूर्ण करतो. या प्रक्रियेमध्ये ऑक्सिजनचा एक अणू हे 2 सहसंयुज बंध 2 हायड्रोजनच्या अणूंबरोबर प्रत्येकी 1 याप्रमाणे करतो. हे होत असताना दोन्ही हायड्रोजन अणूचे इलेक्ट्रॉन द्विक स्वतंत्रपणे पूर्ण होत असते. अशा प्रकारे आपण दैनंदिन जीवनातील नैसर्गिक तसेच मानवनिर्मित बंधाविषयी माहिती या पाठात अभ्यासली आहे. ही तुम्हाला कळली आहे का? हो मॅम. अशा पद्धतीने हा धडा आपला संपलेला आहे. किती छान होता हा धडा, मस्त होता की नाही? इंटरेस्टिंग होता ना? ह्याचाच पुढचा भाग आपल्याला आहे आणि हो मॅम, इंटरेस्टिंग पण होता आणि सोपा पण होता. आणि ह्याच्या सगळ्या पुढच्या गोष्टी कनेक्टेड आहेत 9वी आणि 10वीला. हा धडा खूप छान आहे. म्हणजे इथून सुरुवात होते ना, आपल्या जिथून अणूची रचना इथून सुरुवात झाली आहे ना या गोष्टीची. आता त्या रचनेवरनं कसे बॉन्ड तयार झाले हे बघितलं आपण. 9वीला तुम्हाला कार्बनची केमिस्ट्री सुरू होईल आणि 10वीला केमिस्ट्रीचं तर पूर्ण लेसनच आहे, कार्बन संयुगांची केमिस्ट्री. म्हणजे जे तुम्ही 8वीत शिकलात त्याचं ऍप्लिकेशन 9वी 10वी मध्ये. हे तर दुसरा जो धडा होता ना, मानवनिर्मित पदार्थ वगैरे, हे जनरल धडे आहेत. म्हणजे ते नुसतेच धडे आहेत, त्यांचं पुढे असं खूप असं कंटिन्युएशन मध्ये नाहीये. पण हा धडा मस्त आहे. ठीक आहे ना? बरं, आता तुमच्यापैकी किती लोकांनी ते मागच्या वेळेला मी सांगितलेल्या होमवर्क मधले प्रयोग केले? हँड रेस करा. मला बऱ्याच लोकांनी व्हिडिओ पाठवलेत. अदितीने केला होता. बरं, कोणाकोणाचे हॅलो टीचर. चुकले, काय झालं नाही ते मला सांगा आता. हॅलो टीचर. बोला. टीचर, माझ्या मोबाईलची बॅटरी संपून गेली होती, त्याच्यासाठी ना मी लेट होऊन गेले होते. मला होमवर्क
टीचर ते बरं, बोल. हळदचं झालं नाही होतं. हळदचं काय नाही झालं होतं? ते तुम्ही सांगितलं होतं ते. टीचर ते नाही. हळदचं झालं नव्हतं साबणाच्या पाण्यामध्ये हो. ऐका हळद म्हणजे आपली किचन मधली जी हळद असते ना जनरल, अंबारीच्या हळदीचा चांगला रंग येतो, ते मी स्वतः केलेलं आहे. पण दुसऱ्या हळदींचं मला माहिती नाही. तर आपलं जे साबणाचं पाणी असतं, निरमा बिरमा चांगले स्ट्रॉंग जे साबण असतात, त्या साबणाच्या पाण्यामध्ये तुम्ही जर हे हळदीचं टाकलं, किंवा असं करून बघा. आता ज्यांना असं वाटतंय की हळदीचा रंग नाही आला, त्यांच्याकरता एक आयडिया सांगते. साबणाच्या पाण्याने एखाद्या प्लेन पेपरवरती मागच्या बाजूला काही लिहिलं असेल तरी चालेल, पाठकोरा कागद असतो ना, असे रफ पेपर, त्या पेपरवरती साबणाच्या पाण्याने काहीतरी लिहायचं. कसं लिहायचं? ते कान कोरतो ना आपण, कान कोरणे असते बघा ती ह्याची हो मॅम. बर्ड्स, त्याला कापूस असतो. तर त्याने काहीतरी लिहायचं, तुमचं नाव लिहिलं तरी पण चालेल. कशाने लिहायचंय? साबणाच्या पाण्याने. आणि हळदीच्या पाण्याने त्याला पेंट करायचं. कसं करायचं? तो पेपर वाळू द्यायचा. तुम्ही जे काही, समजा माझं नाव आहे दीपिका, त्या पेपरवरती मी साबणाचं पाणी बनवेन निरमाचं, आणि त्याच्यावर लिहीन दीपिका, तो पेपर वाळू देईन. आता तो वाळलेला पेपर मी परत घेईन आणि त्याच्यावर हळदीचं पाणी असतं ना, हळदीचं पाणी म्हणजे पाण्यामध्ये हळद घालून मिक्स करायची, डायल्यूट सोल्युशन बनेल. तर तेच आपलं जे बळ असते ना, त्याचा दुसरा भाग घ्यायचा आणि त्याला पेंट करायचं. जसं आपण ब्रश फिरवतो ना तसं. त्या पेपरवरती तुम्ही फिरवलं की त्याचा रंग, जिकडे माझं नाव आहे दीपिका, ते लाल अक्षराने येईल. आणि असं खरं खरं होतं. हा प्रयोग मी खूपदा केलेला आहे. मला माहिती आहे की हा होतो. पण माझ्याकडे जी हळद आहे ती अंबारी आहे. बाकी तुमच्याकडे कुठली आणि ते का होत नाही ते मला माहित नाही. पण निरमा पावडर आणि अंबारी हळद ह्याचा नक्की लाल रंग येतो. मी तुम्हाला टीचर मी सांगते, लगेच करेल. आलंय का हो हळदीचं टीचर, काही? मी पण करून पाहिजे टीचर. आम्हाला आहे ना एकदा सुलक्षणा मॅमनी सांगितलेलं होतं NMMच्या क्लासमध्ये की हळदीचा ज्याच्यावर डाग असेल ना त्या कपड्यावर जर का साबण म्हणजे घसला ना तर ते लाल होतं, आणि मी ते करून बघितलं होतं तर ते वर्क झालेलं होतं. बरोबर आहे ना. आपल्या सगळ्यांच्या युनिफॉर्मवर भागीचे डाग पडलेले असतात कधी ना कधी. 100%. आता आपण 8वीत आहोत. 8वी पर्यंत कितीतरी वेळा आपला एक तर युनिफॉर्म का बरं एवढा चांगल्या रंगाचा दिलेला असतो, लहानपणी पांढऱ्या बिंढऱ्या मला समजत नाही. पांढऱ्या शर्ट वरती ते डाग पडतात, भाजीचे, वरणाचे, असे पिवळे पिवळे डाग पडतात बघा. कितीतरी लोकांनी बघितलं असेल, तुमची आई जेव्हा तुम्ही घरी जाईपर्यंत ते डाग पिवळेच असतात, तेव्हा लाल पण होतं. जेव्हा ते धुतले जातात तेव्हा ते लाल होतात. असं वाटतं की जे रक्त बिक्त पडले, पण तसं नसतं ते. ते साबणाचा त्याच्यावरती जेव्हा काय बरं म्हणतो, त्याच्यावर साबण आपण जेव्हा घासतो ना, तर हळदीचा रंग लाल होतो. कारण की हळद हा इंडिकेटर आहे. तेच जे मी तुम्हाला सांगतेय की हातामध्ये ते साधू बुवा असं करतात, तर ते तेच असतं की हातात साबणाचं पाणी वाळलेलं असतं, वाळलेला हात असतो. हळद घेतली, पाणी टाकले की आपोआप रंग लाल होणारच आहे, कारण बेस आणि हळद ह्यांचं कॉम्बिनेशन लाल रंग देतं. बरं, फुलांचे प्रयोग कोणी करून बघितले? कोबी, फूल, बीटरूट, आपण खूप काय काय बोललो होतो. त्यातलं काय काय केलं? टीचर मी गुलाबाचं केलं होतं आणि ते वर्क झालं, बट जेव्हा मी जास्वंद घेतला ना तर त्याचं म्हणजे त्यावर घासलं आणि ते थोडंसं पिंकिश कलरचं झालं, एकदम डार्क होतं बट ते पिंकिश झालं, आणि त्याला जेव्हा मी तसंच साबणवर ठेवलं ना तर ते वर्कच निघून झालं, काही म्हणजे जसंच्या तसं राहिलं ते. मग आता त्याचे लाईट पिंक असेल ना, त्याच्यावर आणखीन 2-4 पाकळ्या घासायच्या. लाल डार्क रंगाचं फूल असेल तर जांभळट गुलाबी रंगाचा पेपर तयार होईल, आणि त्याला साबणावर नाही ठेवायचं, साबणाच्या पाण्याचा एक थेंब त्याच्यावर टाकायचा. मग त्याला बरोबर वेळ मिळतो करायला, कारण हे आपण उकळून काढलेले पेपर नाही आहेत, आपण घासलेले पेपर आहेत. सो थोडासा फरक त्याच्यामध्ये होईल. तुम्ही बीटरूटच्या पाण्यामध्ये त्याला म्हणजे जे ऑलरेडी लाल लाल पण त्याच्यामध्ये बुडवून काढलं की तुमच्या पट्ट्या लिटमसच्या पेपर सारख्या होतील. पण हे जे आपण घासलेले पेपर आहेत ते काही खालून वरून घासत नाही ना आपण, तर त्याच्या दोन्हीकडे तो रंग जात नाही. म्हणून मग काय करायचं, त्याच्यावर थेंब टाकायचं, म्हणजे जिकडे आपण रंग दिलाय तिथेच काय रंग बदलतो वरच्यावर समजतं. ठीक आहे. काय काय लिटमस पेपर गुलाबाचं होतं ना त्याला पूर्ण ग्राइंड करून त्याची म्हणजे पाणी सारखं ते काढलं आणि त्याच्यामध्ये बुडवलं होतं त्याला, तेव्हा वर्क झालं होतं ते. हो ना. मग जेव्हा पेपरच्या, बघा पेपर कसा बनलेला असतो, काहीतरी त्याच्यामध्ये उभ्या आडव्या रेषा आहेत. त्याच्यामध्ये जेव्हा तो रंग जाईल आणि तेव्हा तुम्ही तो बुडवाल तर तुम्हाला रंग बदल दिसेल. नुसता वरच्यावर, जसं की आपण मेकअप करतो, वरच्यावर मेकअप असतो, स्किनच्या मध्ये काही जातं का?
नाही ना, मुळात आपला रंग बदलतो का? नाही. तसंच तुम्ही वरच्यावर त्याला पेंट केलंय, खालून काहीच नाहीये ना. आणि तुम्ही तो पेपर ठेवलात त्याच्यावरती तुम्हाला रंग बदल कसा दिसेल? पण तुम्ही त्यात बुडवून काढलं आणि त्या छिद्रांमध्ये जाऊन त्याला वाळू दिलं आणि मग तुम्हाला कलर चेंज दिसला, त्याचा अर्थ हाच आहे ना की तिथपर्यंत ते पर्क्युलेट झालाय जो काही रंग तुम्ही दिलाय. दोन्ही पद्धतीने करून बघा आणि ह्याच प्रयोगांमधून आपल्याला समजतं की काय केलं की काय होतं, काय केलं की काय होत नाही. आणि टीचर मी ते हळदीचं केलं होतं. आलं का मग? हो टीचर झालं. मग तुम्ही हे सगळे फोटो व्हिडिओ का नाही टाकले? का टाकलेत का तुम्ही? नाही केलं होतं पण नाही टाकलं. ऐका, टीचर व्हिडिओ काढला होता व्हिडिओ पण अरे ऐका, हे बघा मी काय सांगते, टीचर ऐक ना, थांब एक मिनिट, तेजस ऐक. तर मी टाकला नाही व्हिडिओ. अरे दर्शन आणि तेजस दोघं ऐका, मी काय म्हणते, सायन्स मध्ये सगळ्यात पहिली गोष्ट लक्षात ठेवा, कुठलाच प्रयोग चुकीचा नाहीये. आपला रंग नाही आला, मग का नाही आला याच्यावर विचार करायला आपण फोटो टाकले पाहिजे ना, म्हणजे समजेल ना काय गडबड झालीये ते, काय काय साहित्य घेतलं आणि काय काय केलं आणि काय वेगळं झालं हे समजेल ना. हे असं होतं, बऱ्याच लोकांचं असं आलंय, पण ज्यांचं नाही आलं त्यांचं का नाही आलं हे कसं समजेल? जेव्हा आपण डिस्कस करू तेव्हाच समजेल ना. आणि म्हणूनच प्रयोगामध्ये कुठलीच गोष्ट चुकीची नाही, विज्ञानामध्ये कुठलीच गोष्ट चुकीची नाही, हे आधी डोक्यात पक्क ठेवा तुम्ही. परीक्षेपुरता तेवढाचा तेवढा अभ्यास, तेवढ्याच्या तेवढ्या प्रश्नाचं उत्तर हे विज्ञान नाहीये. विज्ञान म्हणजे विशेष ज्ञान, एखाद्या गोष्टीचं माहिती, मग असं केलं की असं होतं, असं केलं की असंही होतं, हे माहिती होणं म्हणजे विज्ञान आहे. ठीक आहे. एवढासा छोटूसा माझा प्रयोग असा नाही झाला म्हणजे तो चुकला नाही, तो प्रयोग वेगळा झाला. मग काय वेगळा झाला ते शोधायचं, त्यालाच ते विज्ञान म्हणतात ना. ठीक आहे. असं टेन्शनच घेऊ नका की मला तसं आलं नाही म्हणून मी शेअर केलं नाही. बिंदास शेअर करा, तरच समजेल ना की काय नवीन केलंय. कदाचित याच्यामधून नवीन काहीतरी शोध लागेल. नवीन शोध असेच लागतात. ठीक आहे. आणि तुम्ही सगळे चांगला अभ्यास करता, त्याच्यामुळे तुम्ही डोकं लावून काम कराल की ह्याच्यात काय झालं, असं काय झालं, दुसरे पण तुम्हाला सांगू शकतील. तुमचा ग्रुप खूप चांगला आहे 8वीचा, बरोबर ना? सो असं एखादा अभ्यास करा, मस्त छान नवीन नवीन प्रयोग होतील. पुढच्या धड्याच्या वेळेला आपण पुढच्या वेळेला भेटूया. आज थांबायचं का? ओके. टीचर मी तर फुल घ्यायला गेली तर मला एक पण फुल भेटला नाही. पहिल्या दिवशी गेली तर कळ्या होत्या आणि दुसऱ्या दिवशी गेली तर कोणी फुल पण नव्हतं आणि कळी पण नव्हती. जास्वंदच असं नाही, गुलाब घेऊ शकता, जांभळं फुल घेऊ शकता, डार्क कलरची फुलं घ्या. आणि हे घेताना तुम्हाला लक्षात ठेवायचं की तुमच्या घरातले एक ऍसिड आणि एक बेस तुम्हालाच टेस्ट करायचंय. सो तुम्हीच शोधून काढायचे की ह्या फुलाच्या रंगामध्ये हा बदल होतो, त्या फुलाच्या रंगामध्ये तो बदल होतो. हा सगळा प्रयोग आहे आणि विज्ञानाची सगळ्यात मजेशीर गोष्ट प्रयोगच आहे. प्रयोग करायला शिकलात तुम्ही की झालं. चल तुम्हाला एक 5 मिनिटात एक मस्त प्रश्न विचारते, बघा, विचार करा आणि मला उत्तर द्या. एक मुलगी आहे, तिचं नाव आहे रमा. ती रमा काय करते माहितीये, छोटी मुलगी आहे, 5वी 6वीची. रोज रात्री 10 वाजता तिच्या गच्चीत जाते, बाल्कनी जाते, अशी बाल्कनी असते ना ओपन टेरेस अर्धी, तिकडे जाते आणि आकाशात बघते रोज रात्री 10 वाजता. तिला चंद्राचं रोजचं निरीक्षण करायचंय. रोज रात्री 10 वाजता जायचं, आज काय दिसतंय आकाशामध्ये, चंद्र कुठे आहे, कसा आहे, काय, यायचं वहीमध्ये लिहून ठेवायचं. 1 महिना पूर्ण झाल्यानंतर तिचं निरीक्षण काय असेल, तिने लिहिलेल्या वहीमध्ये तिने काहीतरी सांगितलं लोकांना, मी हे महिनाभर असं वेगवेगळा असेल, रोजचं वेगवेगळं असेल. तेच ना. मग महिनाभराच्या शेवटीच टोटल सांगा, महिनाभराच्या शेवटीचं टोटल सांगा काय असेल. टीचर ती चंद्रकला आहे ती पूर्ण बरं आदिती सांग, मग लावण्या, मग समाधान, एकेकाने सांगा. टीचर ते प्रत्येक दिवसाचं जे आहे ना ते वेगळं असेल, म्हणजे दिशा वेगळी असेल, नॉर्थ साऊथ ईस्ट वेस्ट असे दिशा वेगळे असेल. आणि जसं की सांगू आता, जसं की आपण भागाकार करतो बघा, ज्याची जी क्वेश्चन असते ती रिटर्न येते, तशीच तिची प्रक्रिया आहे बहुतेक 1 महिन्याची, ती रिटर्न होणार असेल, म्हणजे किंवा 15 दिवसांमध्ये जी असते ती अमावस्या पौर्णिमा, ती प्रक्रिया रिटर्न होत असेल. ओके. पण दिशा चंद्राची आज इकडे, उद्या तिकडे, परवा तिकडे, असं ईस्ट वेस्ट नॉर्थ साऊथ असं फिरणार नाही तो, हळूहळू जातो ना तो. ठीक आहे, थोडा थोडा फिरतो टीचर, फक्त तो थोडा फिरतो. समाधान मोरे सांगा. हा थांब, समाधान सांगा. तुझंच नाव आहे ना का बाबांचं नाव आहे? नाही तर बाबा येतील तुझे सांगायला उत्तर, असं नको, तूच सांग.
अरे हँड रेस केलाय ना, बोल. हॅलो, पटकन बोल. बरं, त्याचा काही आवाज येत नाहीये का? लावण्या. तर ती म्हणजे ती जेव्हा चंद्राचं निरीक्षण करत असत ना, तेव्हा तिला तो चंद्र म्हणजे कसा कसा लहान होतो, म्हणजे कोणत्या कोणत्या दिवसाला तो लहान होतो व केव्हा अष्टमी पंचमीला तो कसा दिसतो व म्हणजे त्याची तो केव्हा मोठा होतो केव्हा लहान होतो, पौर्णिमेच्या दिवशी अमावस्येच्या दिवशी तिने सगळं ते टोटल तिच्या वहीमध्ये लिहिलं असेल. बरोबर, मला बरोबर आहे. तिने रोज काय काय लिहिलं तर तिने लिहिलं असेल. बरोबर आहे. तेजस. टीचर, किती दिवसांनी पौर्णिमा होते, किती दिवसांनी अमावस्या होते, तो चंद्र कसा मावळतो हे होतो. ओके, बरोबर. अजून और कुछ नया और कुछ अलग? दर्शन. चंद्र कसा थोडा थोडा सरकतोय, त्याच्या आजूबाजूला स्टार कसे येत आहेत ते. बरोबर. आणि तो आजूबाजूला स्टार्स कसे येतात ते पण. लाल दिसतो असा, पौर्णिमेच्या रोजी थोडाफार पिवळा दिसतो, छोटा दिसतो. बरोबर. म्हणजे चंद्राचे रंग कसे बदलतात, त्याच्या कला कशा बदलतात, हे सगळं. बरोबर, शाबाश. हो टीचर. काय टीचर, चंद्राच्या बाजूला आहे ना तारे पण असतात, ते तारे. पण आता मी तुम्हाला जो प्रश्न विचारला, अगदी बरोबर आहे. आता ऐका, मी तुम्हाला जो प्रश्न विचारला, ह्यालाच विज्ञानाचं निरीक्षण म्हणतात. निरीक्षणामधनं आपण काय करतो, काय काय गोष्टी नोंदवून ठेवतो. रोज 10 वाजता आकाशात चंद्र कुठे आहे त्याच्या आजूबाजूला मला ह्या 2 दिवसामध्ये काहीतरी वेगळाच तारा दिसला होता. 10 वाजताच्या आसपास रोज एक विमान दिसला होता टीचर. तो चंद्राच्या एकदम वरती होता टीचर तो पहिले. म्हणजे मी त्या रमाचं निरीक्षण सांगते. तिने लिहिलं असेल ना, मला आज तारा दिसला, मला आज विमान दिसलं, मला आज विमान दिसलं. महिन्याच्या शेवटी ती काय सांगेल, दररोज रात्री 10 वाजता चंद्राच्या आसपास बघितलं तर एक विमान जातं. तिचं एक निरीक्षण आहे, रोज रात्री 10 वाजता कोणतरी विमान जातं. म्हणजेच काय, रोज केलेल्या निरीक्षणामधनं काहीतरी पक्क समजलं तिला. दुसरं, काही तारे दिसतात, काही तारे दिसत नाहीत. महिन्यातले काही दिवस चंद्र अर्धाच दिसतो, महिन्यातले काही दिवस तो थोडा थोडा छोटा छोटा होतो, मोठा मोठा होतो, असे बदलत राहतो. हे निरीक्षण असू शकतं. टीचर, दिशा पण बदलू शकते टीचर. दिशा हळूहळू सरकतो ना तो. एका महिन्यात तो दोनदा गोल घेऊन येईल. हो ना, पण एका महिन्याचं आणि एका वर्षाचं हे निरीक्षण वेगळं आहे बरं का. एका महिन्याचं निरीक्षण हे स्लो असेल. किती जागा बदलली हे कसं सांगणार आपण थोडे आकाशामध्ये हे झाड आहे, हे घर आहे, असं काही नसतं ना. कुठून जागा बदलली हे कसं सांगणार. एका महिन्यामध्ये तिचा जो काही प्रवास तिने बघितला असेल चंद्राचा, तिला चंद्राची निरीक्षणं कळतील, जी काही असतील ती. बरोबर. आणि त्या हिशोबाने तिचं निरीक्षण ही पहिली गोष्ट आहे विज्ञानातली. मग तुम्ही जे केलं ना फुलांचं निरीक्षण, कोणतं फुल घ्यायचं, ते कसं रगडल्यावरती त्याचा जास्त रंग येईल, बरोबर, हे सगळं तुमच्या प्रयोगाचा पहिला टप्पा होता. आणि मग जेव्हा कृती केली, तुमची कृती पुस्तिका असते ना, विज्ञानाची पुस्तिका, त्याच्यामध्ये काय काय असतं. पहिल्यांदा असतं साहित्य, म्हणजे तुमचं नाव असतं, प्रयोगाचं नाव, ध्येय काय आहे, तुमचं उद्दिष्ट काय ते. दुसरं काय असतं, साहित्य, काय काय साहित्य लागलं. मग काय असतं, कृती. मग खाली असतो एक ऑब्झर्वेशन टेबल, तुमच्या निरीक्षणाचा तक्ता. खाली चित्र असतं आणि त्याच्या खाली तुम्ही जे काही कॅल्क्युलेशन करता, तुम्ही जे काही तुमचे निष्कर्ष असतात ते मांडायचे असतात. बरोबर ना. ह्या सगळ्या टप्प्यांमधनच प्रयोग पूर्ण होतो. त्याच्यामुळे कुठलाच प्रयोग नाही. करेक्ट. म्हणून जे करताय ते बिंदास करा आणि नवीन नवीन गोष्टी शिका, फक्त सेफली करा. काट्यांमध्ये जाऊन पडू नका. नाही तर फुल घ्यायला गेलो आणि काट्यांमध्ये पडलो, कारण दीपिका मॅमनी सांगितलं होतं असं वगैरे माझ्यावरती नाव नाही यायला पाहिजे. मी तुम्हाला काट्यात पडायला नाही सांगत आहे. ठीक आहे, प्रयोग करायला सांगते. ठीक आहे, चला भेटूया पुढच्या वेळेला. ओके बाय बाय, गुड नाईट. थँक्यू. बाय मॅम.